नमस्कार, स्वागत आहे प्रियांका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची चटणी. तर सर्वात आधी मी बटाटे घेतलेत. आता बटाट्याची साल काढून घेते. बटाट्याची साल काढून घेतली आहे. आता बारीक कट करून घेते मी. हे बघा, या पद्धतीने बटाटे कट करून घेतलेत आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. इकडे कढई पण ठेवून घेतली गॅसवर. कढई पण मस्त गरम झाली आहे. आता तेल टाकून घेते. तेल पण मस्त गरम झालं आहे. आता बटाटे टाकून घेऊ आपण. दोन ते 3 मिनटं व्यवस्थित तळून घ्यायचे बटाटे आपल्याला. हे बघा, आपले बटाटे पण मस्त तळले गेले आहेत. आता काढून घेते मी. सर्व तळलेले बटाटे काढून घेतलेत. त्याच तेलात आपल्याला हिरवी मिरची पण त्याच तेलात आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आपली मिरची पण मस्त तळली गेली. काढून घेते. बघू शकतात. शेंगदाणे पण तळून घ्यायचे. काढून घेते आता. गॅस बंद करते. हे बघा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे तळलेले. तुम्ही मिरच्या तळताना लसूण पण तळू शकतात. जिरे पण टाकून घेते. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. इकडे तेच तेल आपण परत गरम करून घेणार आहोत. हे बघा, बटाटा या पद्धतीने हलका चुरून घ्यायचा आहे आपल्याला. तेल गरम झालंय. मोहरी, ठेचा, थोडीशी बारीक कट केलेली पत्ताकोबी, टोमॅटो, कोथिंबीर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ. गॅस बंद करते. आता आपल्याला हे टाकून घ्यायचे. इकडे तडका पॅन ठेवून घेतला आहे. थोडंसं तेल टाकते. तेल गरम होऊ देऊ आपण. तेल गरम झालं आहे. मोहरी, जिरे, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण.
हा बघा आपला बटाट्याचा ठेचा बनवून तयार आहे, बघू शकता तुम्ही. ठेचा म्हणा, चटणी म्हणा, काय पण बोलू शकतात. आपला बनवून तयार आहे आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा. थोडीशी वरतून कोथिंबीर. आता मी भांड्यात काढून घेते ते. ही बघा आपली बटाट्याची चटणी ठेचा बनवून तयार आहे, बघू शकतात किती छान झालेलं आहे. आणि तुम्ही चपाती भाकरीसोबत नक्की बनवून बघा, खूप छान लागतो. तुम्हाला जर भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.